आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामाबाबतच्या टॉप 9 बातम्या। प्रकाश आंबेडकर म्हणतील त्या पद्धतीने काम करण्याची आमची तयारी। विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितने मागितलेल्या जागांबाबत हायकमांड सोबत चर्चा करणार। 2 दिवसात चर्चा होऊन निर्णय होईल अशी ही माहिती। त्या पद्धतीने करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे। 4 ते 3 म्हणतात आम्ही 4-5 जागेपर्यंत येईल किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील, त्यासाठीही आम्ही तयार आहोत। कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची। शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर लढावं, संजय राऊतांचं आवाहन। करावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? कोणत्याही चिन्हावर लढायचं शाहू महाराजांनी ठरवावं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। आता शाहू महाराजांच्या निर्णयाकडे मविया नेत्यांचं लक्ष। कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं। शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, मंत्री हसन मुश्रीफ यांची शाहू महाराजांना विनंती। शाहू महाराज आमचे आदर्श, त्यांनी निवडणूक लढवू नये, मुश्रीफांचं वक्तव्य। शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये। छत्रपतींच्या घरात शकुनी मामाने सुरुंग लावला का? नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा। संजय राऊत दुतोंडी साप, नितेश राणेंचा निशाणा। छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामाने लावलं का? ह्याला दुतोंडी साप म्हणतात। नवीन जात निर्माण झाली दुतोंडी सापाची, त्याला संजय राजाराम राऊत म्हणताय। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजलीच पाहिजे। खासदार अमोल कोल्हेंची आमदार निलेश लंकेंना शरद पवार गटात येण्यासाठी खुली ऑफर। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी। अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आणि नेतृत्वाने संधी दिल्यास जबाबदारी पार पडेल। अजित पवारांसोबत चर्चा करून ठरवू, निलेश लंकेंकडून भूमिका स्पष्ट। अमोल कोल्हे निलेश लंकेंना मदत करत आहेत। लंके विचाराला पक्के, पण ते येतील का हे आज सांगता येणार नाही। निलेश लंकेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही। राष्ट्रवादीची नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाची बैठक। 17 जागा मतदारसंघांबाबत 2 दिवस चर्चा होणार। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागा लढण्यासाठी आग्रही।